न्यायालयामध्ये या प्रकरणाचा वाद चालू असून कोणीही हे भूखंड खरेदी करू नये असे सक्त मनाई आदेश न्यायालयाने दिले असूनही सुधाकर डहाळे यांचा भूखंड जबरदस्तीने खरेदी करून घेतल्याचा आरोप आज मूक नाईकच्या माध्यमातून सुधाकर डहाळे यांच्या वतीने सतीश डहाळे यांनी सांगितले आहे। मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात डहाळे कुटुंबियावर डॉक्टर भास्करवार यांच्याकडून वारंवार होत असलेल्या अन्यायाबाबतची विशेष बातमी। मागील बातमीपत्रामध्ये आपण डहाळे कुटुंबावर कसा आघात करण्यात आला हे आपण पाहिले। दर्शकांनो, सदरील भूखंड हा सुधाकर डहाळे यांच्याच मालकीचा असून त्यांना डॉक्टर भास्करवार यांनी दबाव टाकून खरेदी करून घेतला असा आरोप सुधाकर डहाळे यांनी केला आहे। तरी हा भूखंड कोणीही खरेदी करू नये, अन्यथा त्या नुकसानीसाठी आपणच स्वतः जबाबदार असणार आहात। हे प्रकरण न्यायालयामध्ये चालू असून या अगोदर झालेल्या खरेदीचा फेरफार रद्द करण्यासाठी दिग्रस तहसीलदार यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे। तरी हे प्रकरण संपुष्टात येईपर्यंत कोणीही या भूखंडाची खरेदी करू नये असे मूक नाईकच्या वतीने जाहीर करण्यात येते। दर्शकांनो, विशेष म्हणजे कन्यका बँकेमध्ये झालेला व्यवहार आणि प्रशांत वट्टमार यांनी केलेली खरेदी, सोबतच वट्टमार यांचा बँक खात्यातील लेखाजोखा लवकरच आपल्या समोर मूक नाईकच्या माध्यमातून पुढील बातमीपत्रामध्ये सविस्तर घेणार आहोत। तत्पूर्वी पाहूयात डहाळे कुटुंबियांनी मूक नाईकच्या माध्यमातून जाहीर केलेली नम्र सूचना। वृत्तपत्र प्रसिद्धी पत्रक निवेदन सुधाकर विश्वनाथराव डहाळे, डिग्रस, राहणार डिग्रस, जिल्हा यवतमाळ। हे माझ्या वडिलांच्या नावाने आहे। हे माझे वडील या प्रकरणामुळे स्तब्ध झालेले आहे। ते या पत्रकाचं वाचन करू शकत नसल्यामुळे मुलगा या नात्याने हे पत्रक मी वाचून तुम्हाला सांगत आहे। माझ्या मालकीचे व ताब्यातील मौजा डिग्रस येथील भूखंड तसेच त्या लागतचा दुसरा भूखंड यावर मी माझे निवासस्थान उभारले आहे। सदर घराचे बांधकाम मी व माझे पुत्र सोमेश, सतीश व इतर कुटुंबियांनी मिळून बँक ऑफ महाराष्ट्र कडून कर्ज घेऊन केले असून त्या कर्जाची परतफेड आम्ही नियमितरित्या पूर्ण केली आहे। डॉक्टर विवेक भास्करवार यांच्याशी माझे जुने संबंध असल्याने माझा त्यांच्यावर विश्वास होता। ते सुरुवातीला बालाजी अर्बन बँकेचे अध्यक्ष होते। माझ्या व्यवसायाकरिता भांडवलाची गरज असल्याने मी माझी मालमत्ता गहाण ठेवून कर्जामार्फत कर्ज घेतले होते। सदर कर्जाची मी नियमितनुसार परतफेड केली, तथापि परतफेडीनंतरही अवास्तव व्याज आकारण्यात आले। मंजूर रकमेपैकी मोठा भाग डॉक्टर भास्करवार स्वतःकडे ठेवून घेतला व पूर्वीच्या व्यवहाराचे व्याज असल्याचे कारण देऊन ती रक्कम वजा केल्याचे सांगितले। नंतर त्यांनी कन्यका महिला पतसंस्थेमार्फत नवीन कर्ज देण्याचा प्रस्ताव दिला व बालाजी अर्बन बँकेची रक्कम फेडल्याचा बनाव केला, परंतु प्रत्यक्षात कन्यका बँक काढलेली अतिरिक्त रक्कम मला कधीही देण्यात आली नाही। त्यांच्या पत्नी सौ वैशाली विवेक भास्करवार या त्या पतसंस्थेच्या अध्यक्षा असल्याने संपूर्ण व्यवहार त्यांच्या नियंत्रणाखाली असल्याचा मला अनुभव आला आहे। माझ्या मालमत्तेवर त्यांनी 25 लाख रुपयाचे कर्ज दाखवून प्रत्यक्षात एकही रुपया मला न देता केवळ व्याज वसूल करण्यात आले। मी याबाबत आक्षेप घेतल्यानंतर माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार केल्यानंतर दबावाखाली माझ्या घरालगतच्या सुमारे 1.5 कोटी रुपये किमतीचा भूखंड केवळ 8 लाख रुपयात मोबदल्यात खरेदी केल्याचा व्यवहार करण्यात आला व ती रक्कम माझे कर्ज खात्यात जमा केल्याचे दर्शविण्यात आले। सदर व्यवहारातून नमूद मोबदला मला प्रत्यक्षात प्राप्त झालेला नाही। सुरुवातीच्या करारातील रक्कम व अंतिम खरेदी दस्तातील रक्कम यामध्ये मोठी तफावत आहे। माझे खाते सीसी व्यावसायिक खाते असल्याने वैयक्तिक विक्री व्यवहाराची रक्कम त्या खात्यात जमा होणे शक्य नसतानाही तसे दाखविण्यात आले आहे। डॉक्टर भास्करवार यांचे दुकान माझ्या मुलाकडे भाड्याने असल्यामुळे ते दुकान परत मिळविण्यासाठी आमच्यावर सतत दबाव आणत आहेत व खोट्या तक्रारी व केसेस दाखल करीत आहेत। त्यांच्या निकटवर्तीय नातेवाईकांच्या नावाने माझा भूखंड खरेदी केल्याचे
दाखविण्यात आले असलेले तरी तो व्यवहार पूर्णपणे दबावाखाली व अन्याय अटीवर करण्यात आल्याचा माझा ठाम आरोप आहे. माझा मुलगा सोमेश हा गंभीर आजारी असून त्याला ब्रेन हॅमरेजचा त्रास आहे. तो मागील काही वर्षापासून अंथरुणावर आहे. त्याच्या प्रकृतीची कल्पना असूनही त्याच्याकडील 3 लाख रुपये कर्जाच्या बदल्यात 15 ते 20 लाखाची वाढीव मागणी करून सार्वजनिकरित्या होर्डिंग लावून मानसिक छळ करण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे आमच्या कुटुंबाची आर्थिक मानसिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. डॉक्टर भास्करराव यांनी पतसंस्थेतील भागधारकांच्या निधीचा गैरवापर करून सावकारी पद्धतीने व्यवहार केल्याचा माझा गंभीर आरोप असून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाई व्हावी आणि माझ्या मालमत्तेचे व हक्काचे रक्षण व्हावे ही माझी नम्र मागणी आहे. यासाठी मी संबंधित प्राधिकरणांकडे तसेच आवश्यक असल्यास न्यायालयीन मार्गाने योग्य त्या आदेशाकरिता प्रयत्न करणार आहे.